शिक्षकांसाठी ही खास आरोग्य रक्षणदायी टिप्स. आपण ज्या वेळेला शिक्षक म्हणतो की ज्या गोष्टी आपण मागच्या रीलमध्ये बघितल्या आहेत त्या पद्धतीने आपल्या घशाचं स्वराचं जे रक्षण करायचं आहे त्यासाठी जमेल तेवढं उच्च स्वरात पण न आरडाओरड करता न बोंबलता आपण ते बोललो पाहिजेत. त्याचबरोबर घशाला एक आपण चांगली एनर्जी मिळावी यासाठी तुम्ही खडी साखरचे जे बारीक तुकडे मिळतात, पत्री खडी साखर ती तोंडामध्ये ठेवू शकता, किंवा कंकोळ आहे किंवा आल्याचा बारीक तुकडा आहे हा तुमच्या आवडीप्रमाणे तो घशामध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर खूप वेळ ज्यावेळेला आपण उभे राहतो त्यावेळेला किमान असं प्रयत्न करा, एक 5-10 मिनिटांनी तुम्ही फक्त तुमच्या गुडघ्याची जी फोल्डिंग आहे ती वर खाली कराल. त्याचबरोबर सतत बोर्डावरती ज्यावेळेला लिहिणं आहे आणि बॉडी स्टिफनेस येतो त्यावेळेला हा जो आपला हात आहे त्याला थोडेसे शोल्डर मुवमेंट्स तुम्ही करू शकता, रिस्ट मुवमेंट करू शकता, अप्पर बॉडी मुवमेंट्स करू शकता, थोडेसे कंबर मुवमेंट्स करू शकता. आणि मी असं म्हणेन की दर वर्गाच्या शेवटीला त्या 2 मिनिटाचा वेळ देऊन प्रत्येक वर्ग शिक्षकाने किंवा त्या सब्जेक्टच्या टीचरने त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते उभं करून ही 1 मिनिटाची ऍक्टिव्हिटी केली तर शारीरिक हालचालींमुळे मानसिक ताणतणाव जो दूर होणार आहे आणि एक एनर्जी येणार आहे हे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर वेळेत खा, चांगलं खा, खूप पाणी पिण्याचे विशेषतः टाळा, कारण खूप पाणी प्यायल्यानंतर आपण लघवीला कधी कधी रोखून ठरतो तर ते पाणी नाही जिरलं तर अजीर्णाकडे आपण निश्चित जातो आणि त्यातूनच ऍसिडिटी, पोटात गॅस होणं आणि हळूहळू आपण मलावरोधाकडे जातो. अशा पद्धतीने नित्य नियमाने जर का तुम्ही काही टिप्स फॉलो केले आणि त्याचबरोबर सर्वांगाला एक अभ्यंग तेल जे आपलं सुद्धा उपलब्ध आहे ते तुम्ही जर का लावलात, आपलं कवच अर्क सुद्धा उपलब्ध आहे जे तुम्ही सर्दी, खोकला किंवा घसा बसणं यासारख्या गोष्टींवरती किंवा सूज असेल, सांधेदुखी असेल त्यासाठी सुद्धा ते वापरू शकता. मुद्दा काय आहे, गुरुजनो तुम्ही आम्हाला घडवलंय आणि तुमची तब्येत ही बिघडू नये हे एक वैद्य म्हणून माझ्याकडनं ही काळजी मी घेत आहे. गुरु सुदृढ तर ही पिढी खरंच समृद्ध. त्यामुळे गुरूंनी निरोगी राहावं यासाठी ही विशेष वेबसिरीज आपण आपल्या सगळ्या शिक्षकांना, गुरुजनांना ही एक मानवंदना तुम्ही आमच्यातर्फे पोहोचवावी आणि ही रील त्यांच्याकडे शेअर करा. मी आपला वैद्य मित्र डॉक्टर तेजस लोखंडे. भेटूया पुढच्या सिरीजमध्ये लवकर.